होम हवन करायचं त्याच्यामुळे चालू आहे सगळी तयारी वगैरे. हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता आज आहे वास्तुशांती. ब्लॉगला आता सुरुवात केली आहे. तर तिकडे ते पूजाला बसलेत काका आणि काकी. तर म्हटलं की चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. आणि ह्याकडे तन्मय पण रेडी झालेला आहे सकाळीच. तर मी सकाळीच साडी वगैरे घातली, पण ब्लॉग सुरुवात करायला टाईमच भेटला. म्हटलं आता चला पहिलं ब्लॉगला सुरुवात करते, त्याच्यानंतर बाकीचं करते. आणि मेकअप वगैरे आत्ताच केलं. मेकअप म्हणजे जास्त काय नाही, क्रीम पावडर, लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल बस. आणि टिकल्याने थोडीसं असं केस बांधल्यात, बाकी काही नाही केलेलं आहे. आणि गरम एवढं व्हायला नाही इकडे की विचारूच नका. तर माझी आई पण आली आता आणि सगळे बसलेत लाईनने असं तिकडे. पूजा तर रात्रीच मांडली होती, पण पूजेला सुरुवात केली. म्हणजे अर्धी पूजा झाली, अर्धी बाकी अजून. म्हणजे बराच टाईम झालं पूजा सुरू होऊन. तर म्हटलं आता अगोदर तुमच्याशी बोलते, त्याच्यानंतर मग पूजा वगैरे तुम्हाला दाखवते. आणि हे काय बघा, ही सुरेखा जावई. तर एक सांगा, आज आम्ही कशा दिसतो? जावा दोघी पण मस्त दिसायला, तसं मस्त दिसायला. तर आता खाली काका आणि काकी खाली गेलेत, काहीतरी देव घेऊन सगळीकडे फिरायचं असताना, तर ते करायला गेलेत. तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि वास्तुशांतीचा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू बघा. आणि अजून कोणी लाईक नसेल केलं तर लाईक करा. तर चला बघूया आपण. ओके, इकडे तर की पार्टी तर मोठा वाजवून जरा. सगळे बसत नाही त्या कायच्या. दक्षिणा श्रणतं दृष्ण्याजिवं मातमीशानं जगत्सतु गद्वदिन्. तन्नो वातो मयो भुवातो वेगजन्तन्माता रथविदपिता द्योः ददग्रावाणः सोमसुतो मयो वसुदक्षिणा श्रणतं दक्षिणायुवं मातमीशानं जगत्सतु गद्वदिन्द्रियञ्जन्ममसि. ओम हे अलीकडे फिरा. ओखाणो यथा वेदसा वर्षिता पायुरदब्धः स्वस्तये स्वस्ति न इंद्रज्वाः स्वस्ति नः पूका. इकडून या ना पुन्हा हॉलमध्ये जा, पुन्हा किचन मधून या. इकडून या, इकडून या, असं जावा आणि असंच बाहेर या. कन्नो पातो मयो भुवातो भेकजन्तन्मादा. घरी जातस आता कुठे इकडे काय इकडे. जोरात वाजव जरा. हे आमचं बबलू काय वाजवत नाही, जोर जोर.
चला एक घर राहिले की देवा कोण जायचं इकडून देवा पुढून शूटिंग काढायचं त्यांच्याकडून घेऊ आपण सुरुवातीचं तुम्ही थोडं पाठवून मिस केलं मी आता काय करायचं थांबा आता वास्तुपीठ मुख्य जे आहे ना ते मधला चौर त्याची पूजा करायची म्हणजे होमाला बसायचे छापे मारायचे होमाला बसायचे देव हे कुठं देव हा देव तिथे देव तिथे कलशावर कलशावर ठेवून द्यायचं ते आहे तसं चला घे घे बस वास्तुपीठ म्हणजे ती होमाचं बघ आहे पूजा करून घे म्हणजे होम मांडते त्याला उठून इथं बसवलं छापे मारायचे कधी छापे मारून घेऊन त्यांच्याकडून आधी आधी वास्तुपीठ गेल्यावर छापे मार होमाला बसायला मोकळं खाली मारलेत ना छापे त्याच मारणार आहेत मग एकच माणूस काम करणार त्याच्यामुळं त्यांना खाली मारले छाप त्यांना मारायला लावायचे मारलेत ना खाली खाली मारले तर हे घरात मालक दिलं ना हे बघा आता हे खालून आले देव वगैरे दाखवून सगळे घरातून आणि इकडे आता होम हवन करायचं त्याच्यामुळे चालू आहे सगळी तयारी वगैरे इकडे पूजा तर झाली हा आणि हे ब्राह्मण नाही पुरोहित पुरोहित हा जोशी बुवाई त्यांचं काढणं माझं निलेश हे निलेश पुरोहित हा दोघजण पुरोहितांनी पूजा वास्तुशांतीचा जो आपला कार्यक्रम करायचा राहिलेला होता तो त्यांनी यथोचित विधिवत वैदिक पद्धतीने आमच्या घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम हा अत्यंत आनंदमय सोहळ्यामध्ये पुरोहितांनी पूर्ण विधिवत अभ्यासपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने केला आहे. वा 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 काका टाळ्या वाजवा वा खरंच भारी बोलला तर बघितलं आमच्या काकांना किती ज्ञान आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ही पूजा वगैरे झाली. काय अच्छा आणि आमच्या घरची मंडळी ही माझ्या जावेची बहीण आहे म्हणजे माझी बहीणच झाली. हे आमच्या आत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या पण हे आमची आजी ही आजी ही माझी आई आणि ही पण आई ही जावेची आई म्हणजे माझी पण आई. आणि हा हे बघा हे पण बहीण ह्या पण बहीण त्या आत्या आणि इकडे काका काकींची पूजा चालू आहे. खालून तर बघितलं तुम्ही खालून वगैरे फिरून आलो सगळीकडे देव वगैरे दाखवून. तर आता तिकडे होम हवन करायचंय. डावा हात कोणता चला आता काकीने गजरे दिले ते फ्रीजमध्ये ठेवायचे कारण आता काकीनं लावायचं साडी घालून थोड्या वेळाने फ्रीजमध्ये ठेवा म्हटलं. आणि इकडे सगळे बसलेले तिकडे पूजा चालू आहे हे सगळे इकडे बसले. तुम्ही कधी घालणार साडी का? इकडे आमच्या आत्या बसलेल्या आहेत. आमच्या आत्या ह्या वाशीला असतात. मी म्हटलं ह्या कालच येणार आहेत म्हणून बसले वाट बघत पण ह्या आज सकाळी आलं. मी म्हटलं काल येतील पण नाही काल नाही आज आले. आणि इकडे ह्या मावशी बसलेल्या तन्मय आरोही इकडे खेळायली. तन हे बघ आरोही मॅडम सकाळीच तयार झालेली आणि काका बघितले कसे बोल एकदम परफेक्ट. काय बोल हा हो आता तिकडे होम हवन करायचं ना तुम्हाला पूर्ण दाखवते व्हिडिओ.
स्वयंपाक अजून चालूच आहे. दिसलं, रात्री लाडू वगैरे बनवले आणि चपात्या वगैरे हे सकाळपासून चालू झालं स्वयंपाक वगैरे. तर तिकडे पूजा चालू आहे, इकडे स्वयंपाक चालू आहे आणि आता कणकेचे दिवे वगैरे करायचे, त्याच्यामुळे मी इकडे आले. मिरचीचा ठेचा पण बनवलाय मस्त. ठेचाच आहे का पण ते ठेचाच आहे काय 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 माहित, पण ती मिरचीचा ठेचा पण बनवायला सांगितलेला. म्हणजे बरेच आयटम आहेत, हे तुम्हाला नंतर बघायला भेटेल आम्ही जेवताना. आणलं का नाही बघलं कुठे लाव. दिवे करायचे म्हणून ह्या मावशी करायला काकी हाय काय मावशी साडी घाला हा लाल कलर. कोणते तांदूळ? पांढरे का कलर? पांढरे पिशवी होती ना कॅरी बॅग. जय देव जय देव जय जय श्री राम चरणावरी माथा तारक तू आम्हा. जय देव सर्वा घट व्यापक तू आत्मा राम. सद्गुरु कृपाळू दावी दे वर्मा. गणेशनाथ मने झाला निज प्रेम. जय देव जय जय श्री राम चरणावरी माथा तारक तू आम्हा. जय देव मारुनी आरक्ष सोडली दे देव. श्रीराम राजा प्रताप भाव सर्वा सुखी केले सर्व ही देव. राज्य झाले नाही संदेह. जय देव जय जय श्री राम चरणावरी माथा तारक तू आम्हा. जय देव कोटीचा मोठी गणेश उडाला. अक्कल घेऊन गोनाथ आला गेला आला कामा भोवताला. वानरपंता चित्ता लावून या गेला. जय देव जय जय भीमा. आरती ओवाळू सुंदर वसीमा. उत्तर वळते तुंबळ कळवळ दिसेना. कळवळ करिता त्याची तुलना दिसेना. दत्त कीर्ती ते माझे मैत्रेना. दासमय तू मोठा पिताना. जय देव जय जय भीमा. आरती ओवाळू सुंदर वसीमा. जय देव सत्राणी उद्धानी अंकार वदनी. प्रसाद
आता आमचा आयर चढायला आमच्या मामाला. भांडे म्हणून म्हटले ना तुम्ही. डिनर सेट आहे म्हणलं ग बाई. माझा व्हिडिओ करताय तसं करून हे तर आता इथे आहेर देणं चालू आहे. पूजा वगैरे झाली बघा तुम्ही तर बघितलं. आणि आमचे फोटो वगैरे काढायचे राहिले ते आता काढू थोड्या वेळाने. म्हणून काकीला मागायला कसं साडी घाला काकीसोबत फोटो काढायचे. हां खाली जेवायला हा खाली जेवायला खाली काय खाली जेवायला बनवलंय बघा यार चल का नाही. तर आई पण आलेली. तर आता आई चालली आहे वापस कारण आता तिला गाडी भेटेल नंतर मग गाडी भेटणार नाही त्याच्यामुळे आई निघाली. गाडी घेऊनच येणार होती पण मी म्हटलं नको बघ एसटीने या एसटीनं. मग काय इकडे बघा आता जेवायला होतं. सगळ्यांची जेवण झाली तर आमची जेवण झाले लाडू. जेवायला काय काय बनवलं आम्ही बघा. पुन्हा वांग्याची भाजी भात भजी चपाती आणि ही कुठली भाजी वरण आणि मिरची पण आहे.